कसं काय मंडळीनू, आज मी गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवते. बघा कशी बनवते ती. हा 1 वाटी गव्हाचा पीठ घेतलेला आहे आणि ही बारकी 1 वाटी रवा घेतला आहे. हा आता सगळ्या ह्याच्यात मिक्स करणार आणि याच्यामध्ये ही बारकी 1 वाटी घेतलेली आहे पिठी साखर. ही बारकी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. ही आता याच्यामध्ये अशी सगळी मिक्स करणार. आणि 1 चमचा विलायची पावडर. हे आता सगळं मिक्स करते. हे आता सगळं मिक्स झालं आणि आता थोडं दूध घालून मी आता हे मळणार. जास्त पण पातळ नाही करायचं, सुकच पीठ मळायचं, असं घट्ट धरून पीठ मळायचं. एकदम पातळ पण नाही मळायचं, कारण पातळ पीठ केला तर हे होणार. हे बघा असं थोडं दूध घालून मी याचा आता पिठाचा गोळा मळून घेणार. हा बहिणीनो, भावानो, मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली की ह्याच्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ टाकायचे बारके आणि 2 चमचे बारके तूप टाकायचं. मी मगाशी बावरल्यासारखी झाली आणि तुम्हाला सांगितलं नाही. हां, तेव्हा तुम्ही आपल्या असं हे करा. काय हे करू नका आणि व्हिडिओ चांगला बघा आणि नंतर आणि ते तीळ आणि तूप तुम्ही टाका. हे बघा, नातू आमचा लय हे करतो, आई खायला बनव. काय बनवायचं त्याला रोज. हा, ती आता त्याच्यासाठी थोडंसंच हे केलं आणि बिस्किट बनवते. थोडंसंच हे केलं त्याच्यापुरतं. हां, तेव्हा आता त्याला बिस्किट खायला देते. तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त बनवून तुमच्या मुलांना द्या, खावा. चांगल्या पद्धतीत बनवानी. असं आम्ही बनवलेले आहे ना, तसेच बनवा आणि तुमच्या पण मुलांना द्या खायला. आता झालं. आता मी गॅस पेटवते आणि टाकायला सुरुवात करते. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल ओतून ठेवलेलं आहे. आता तेल तापायला तेल तापत आलाय. त्याच्यामध्ये मी आता टाकते. गॅस मध्ये स्लो ठेवा, जास्त फास्ट करू नका, नाही तर जळणार आणि आतून शेकणार नाही.
मी जास्त बनवलं काय, थोडंच बनवलं त्या नातवासाठी. नाही तर तुम्ही म्हणाल की जास्त बनवायचं होतं, तर नाही, जास्त गोड मोठी कोण खात नाही आमच्या घरात म्हणून. चांगली आतून बाहेरून ती शेकायला पाहिजे. हे बघा, आता नातू येईल माझ्या क्लासमधून, त्याच्यासाठी मी बनवते. चांगली ना गॅस स्लो करून हे करा. जास्त फास्ट केलास तर वरची खालची बाजू लाल दिसेल तुम्हाला, पण आतून शेकणार नाही. लहान मुलं असली घरात तर मग काही नाही काय करायचं लागतं, थोडं थोडं मुलांचे हट्ट पुरवायला लागतात. लहान मुलांना बाहेरची बिस्किटं खाण्यापेक्षा घरातच असं काही नाही काय आपल्याच घरातल्या वस्तूंचं बनवून मुलांना द्या. त्यांनी मुलांचं शरीर पण चांगलं राहील. आताही भाजत आलेले आहेत. जरा शेकली पाहिजे. आता ही शेकली आहे. ही आता बिस्किट थंड झाल्यावर कडक होणार. ही आधी तुम्हाला नरम अशी वाटणार, पण ही थंड झाली की कडक होणार. मग एकदम ती खुसखुशीत येणार. ती गरम गरम
भावानू बहिणीनो, चला आता माझे बिस्किट झाले. आता गॅस बंद करते. ही बघा माझी बिस्किटं. हां, अशी बनवा आणि खाऊन बघा ही कशी झालेली आहेत. हे बघा, ही अजून थंड व्हायची आहे. थंड झाली का एकदम कडक होणार. तेव्हा आता ही गरम गरम आहेत म्हणून जरा ही झालेली आहे. हे बघा, हे बघा, ही अजून गरम आहेत. ही थंड झाली काय चांगली कडकडीत होणार आणि मग बघा खायला कसे वाटतात. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या. धन्यवाद.